ध्यानीमनी आणि फुगे या 2 सिनेमांनंतर म्हणजे तब्बल 2 महिन्यांनंतर चांगली निर्मिती मूल्य असलेला, चांगली स्टारकास्ट असलेला मराठी सिनेमांचा जो दुष्काळ आहे तो चीवची चौका या सिनेमाने संपवलाय असं आपण म्हणू शकतो. पण हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी पुन्हा थिएटरमध्ये घेऊन येईल असं काही आपल्याला छाती ठोकपणे म्हणता येणार नाही. एका लग्नाची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा असंख्य गोष्टी सांगून झाल्यावर सुद्धा आपल्याकडे मराठी लेखक दिग्दर्शकांना लग्न या विषयाचं आकर्षण अजूनही कायम आहे. कधी इथून थोडा ट्विस्ट आणायचा, कधी कथेमध्ये थोडा इथून ट्विस्ट आणायचा आणि मग म्हणायचं की आमचा सिनेमा तर इतरांपेक्षा हटके आहे. चीवची चौकाच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. बरं ते सगळं राहू दे. महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे सल्लाच द्यायचा आहे मला. तुम्ही जर हा सिनेमा बघायला गेलात तर सोबत कापसाचे बोळे असतात ना कानात घालायचे, ते घेऊन जा, गरज लागेल. मित्रमैत्रीण असतात, भावंड असतात, नवरा बायको असतात, असे एकमेकांवर ना करवादलेले किंचाळत असतात. खूप आवाज होत होताच. ह्याचा काहीतरी परेशने इलाज करायला पाहिजे होता. हां, आता असं मुद्दामून लाऊड दाखवून त्यातून परेशला काहीतरी सांगायचंय किंवा काय माहीत नाही, म्हणजे एवढा काही डीप थॉट वगैरे मी केलेलं नाही आहे. हां, म्हणजे आता खाण्याचं स्वातंत्र्य किंवा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य किंवा कोणत्याही वयात लग्न करण्याचं स्वातंत्र्य असे अंडरकरंट्स आहेत सिनेमामध्ये, पण त्यातून नवीन काही हाती लागत नाही. फायनल होकार देण्याआधी मला काही महिने मुलाबरोबर राहून बघायचंय. मधुगंधा कुलकर्णीच्या लेखनातून आणि परेश मुकाशीच्या दिग्दर्शनातून नायक आणि नायिका यांची जी स्वभाव वैशिष्ट्य आहेत ना ती ठसठशीतपणे उभी राहिलेली आहेत. आणखीन एक खास गोष्ट सिनेमातली म्हणजे या सिनेमातला टिल्ल्या पुष्कर लोणारकर, तो तुम्हाला खदा खदा हसवतो. आणखी एक जमून आलेलं पात्र म्हणजे या सिनेमातल्या नायकाचा बाप. म्हणजे एकीकडे आपल्या म्हाताऱ्या आईचं अफेअर आणि दुसरीकडे पुढल्या पिढीचं सुरू असलेलं लव्ह फेअर याच्या कात्रीत तो अडकलाय. हे पात्र खूप छान जमलंय. मुलगा आणि मुलगी यांनी लग्नाआधी 2 महिने एकत्र राहायचं, एकमेकांना ओळखायचं आणि मग निर्णय घ्यायचा की आपण लग्न करायचं की नाही ते. ही कल्पना तशी क्रांतिकारी आहे, पण या कल्पनेच्या पुढे आपल्याला सिनेमा घेऊन जात नाही. म्हणजे जे ट्रेलरमध्ये पाहिलं त्याच्या पुढे सिनेमा सरकत नाही. अर्थात आपल्याकडे सगळं सोप्पं करून आणि सगळं फोड करून सांगायची सवयच आहे, पण परेश सारख्या दिग्दर्शकाकडून ते अपेक्षित नाही, याच्यामुळेच वाईट वाटतं एवढंच. तू जर असं काही केलंस ना तर याद राख, जीव देईन मी, पंख्याला लटकेन. मृण्मयी गोडबोलेचं अगदी करेक्ट कास्टिंग झालेलं आहे. म्हणजे प्राण्यांची काळजी घेणारी, वेंधळी आहे पण तरी प्रौढ आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी अशी ही जी सावित्री आहे ती मृण्मयीने अगदी मनापासून साकारली आहे. ललित प्रभाकरच्या चेहऱ्याची ठेवणच अशी आहे की तो प्रौढ जबाबदार असं वाटतच नाही. हा, अर्थात अभिनयातून ती उणीव भरून काढता येऊ शकते, पण इथे तेही झालेलं नाहीये. एवढी मोठी सोलार कंपनी वगैरे तो चालवतोय हे पटतच नाही. बरं, त्यात आणखीन भारत गणेशपुरे यांच्या रूपात सूत्रधाराची खरंच गरज होती का असाही प्रश्न सतत सतावत राहतो. तो जर भाग वगळला असता तर सिनेमाची लांबीही कमी झाली असती. बाकी सिनेमात सांगण्यासारखं असं फार नाहीये. अनुभवी कलाकार आहेत, त्यांची धमाल आहे. आणि संगीताच्या बाबतीत बोलायचं तर नरेंद्र भिडे यांचं संगीत आणि स्वानंद किरकिरेनं गायलेलं गाणं छान जमून आले. परेश मुकाशीचा सिनेमा आहे म्हणून अपेक्षा ठेवून गेलात तर तुमचा अपेक्षा भंग होईल. फार अपेक्षा ठेवून जाऊ नका. तुकड्या तुकड्यात तुम्ही हा सिनेमा एन्जॉय कराल. चीवची चौका या सिनेमाला मी देतोय 2 आणि अर्धा 2.5 पॉपकॉर्न. या सिनेमातून आपल्याला संदेश मिळतो, पाणी वाचवा, प्राणी वाचवा, पर्यावरणाचं रक्षण करा, स्वच्छता राखा. याशिवाय एक अतिशय महत्त्वाचा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. यूट्यूबवर अद्भुत नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलवर पॉपकॉर्न पिक्चरच्या हा रिव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज असलेला शो तुम्ही नक्की बघा आणि तो शो नक्की बघून तुम्ही त्याच्यावर लाईकचं बटन जे आहे ते दाबा. तुम्ही त्याच्यावर कमेंट टाका. तुम्ही ते व्हिडिओज जे ते शेअर करा आणि एवढंच नाही तर सबस्क्राईब पण नक्की करा.